नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बीचं अनुदान आणि अतिवृष्टी अनुदान या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर ज्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत जर अनुदान आले नसेल तर याची जी KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे तरी पण अजून खात्यावर अनुदान आलं नसेल तर यामागचं काय कारण आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, जर आपली KYC केली असेल किंवा करायची राहिली असेल तर ज्या शेतकऱ्यांची राहिलेली आहे तर त्या शेतकऱ्यांना ही याच्यासाठी जी तारीख आहे ती शेवटची तारीख आहे. ती कोणती तारीख आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, जर आपण KYC केली असेल तर हे अनुदान लवकरच आपल्या खात्यावर जमा होऊन जाईल. पण ज्या शेतकऱ्यांची KYC करायची राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांनी मात्र या शेवटच्या तारीख येईपर्यंत आपली KYC पूर्ण करून यावी. तर ती कोणती तारीख आहे तर त्या आपण पाहूया. शेतकरी बांधवांनो, जर आपण KYC करायची राहिली असेल तर ती आपण 30 नोव्हेंबरपर्यंत आपली KYC ही कंप्लीट करून घ्या. कारण याची ही 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. तर या तारखेच्या आज जर आपली KYC प्रक्रिया पूर्ण झाली तर आपलं जे अनुदान रखडलेले आहे ते आपल्या खात्यावर जमा होऊन जाईल. तर शेतकरी बांधवांनो, तर हे अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान अपडेट, तर ही KYC या संदर्भात जे आजचं जे अपडेट आहे ते कसं वाटलं